ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मनसेबाबत मोठं विधान केलेलं आहे। मनसेकडनं अधूनमधून प्रस्ताव येत असतो आणि भूमिका बदलल्यास विचारही होऊ शकतो असं मोठं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। कॉफी विथ सकाळ या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरेंनी हे मोठं विधान केलं असून राजकीय वर्तुळातलं हे सर्वात मोठं विधान ठरतंय। मुळात दोन ठाकरेंनी एकत्र यावं, कारण भाजप सातत्याने प्रयत्न करते की एक ठाकरे दुसऱ्याकडे मी एकत्रच काम करतो, तेजस पण करतो। शिवाजी पार्क मधले जे ठाकरे आहेत त्यांच्याबद्दल आमचं ऑफिस आहे तिथे। बरं, आता थेट विचारतो, काका राज ठाकरेंबरोबर हात मिळवणी होऊ शकते का? बघा, तुम्हाला सांगू का, काही काही विषय असे असतात ना जे समजण्याच्या पलीकडे असतात। परत मला काही ठराविक राजकारण रिवाईव्ह करायचं नाही, पुनर्जीवित करायचं नाही, पण एक महत्त्वाचं आहे की जो आमचा गेल्या 2-2.5 वर्षातला लढा आहे त्याच्यात आम्ही एकदाही भूमिका बदललेली नाहीये। जे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो ते जाहीरपणे भेटतो, हुडीबिडी आम्ही घालून जात नाही। रात्री मध्ये मध्ये ऑफर तर येत असतात त्यांच्याकडून की चला हात मिळवणी करूया, सगळं काही असतं, पण जोपर्यंत महाराष्ट्र हिताचं तुम्ही बोलत नाही, जोपर्यंत लोकशाहीच्या हिताचं तुम्ही बोलत नाही, संविधान वाचवण्याचं तुम्ही बोलत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर समझोता करू शकत नाही। तर या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात स्नेहल यांच्याकडून। बातमी म्हणावी लागेल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी, कारण आता हे दोन ठाकरे बंधू जे गेल्या 20-19 वर्षांपूर्वी वेगळे झाले होते ते आता मात्र एकत्र येतात का, हे या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आज आदित्य ठाकरेंनी आपल्या कार्यक्रमामध्ये म्हटलं की अधूनमधून प्रस्ताव मनसेकडून येत असतात। याआधी देखील आपल्याला माहिती आहे की 5-10 वर्षापूर्वी मनसेनं टाळी दिली होती, उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं टाळीसाठी हात पुढे केलाय, परंतु आता आदित्य ठाकरेंचं हे वक्तव्य अतिशय महत्त्वाचं का, कारण आता महापालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि शिवसेना ठाकरे गटानं भाजप सोबत जे जुळवून घेण्याची रणनीती आखली होती ती कुठेतरी अपयशी ठरत असल्याचं दिसतंय। कारण देवेंद्र फडणवीसांनी देखील म्हटलं होतं की आमची युती नाहीये आणि मैत्री आहे पण युती नाहीये, हे स्पष्ट केलं होतं। त्यामुळे आता मनसेचा जो पर्याय तो ठाकरे गट कशा पद्धतीने बघतं हे पाहणं महत्त्वाचं राहील। तर आता शिवतीर्थच्या प्रस्तावाला मातोश्रीकडून टाळी मिळणार का आणि ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार का याची उत्सुकता लागलेली आहे। यानंतर वळूयात इतर बातम्यांकडे। आपल्या सुरातून संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसलेंनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं आणि त्यांचे ठाकरे कुटुंबासोबतचे सूर मात्र आता बिघडलेत। आशा भोसले यांनी शिंदेंबद्दल नेमकं काय म्हटलंय आणि आशा भोसलेंच्या विधानावर रश्मी ठाकरे नक्की का संतापल्या आहेत, पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। ठाकरे मंगेशकर कुटुंबात वितुष्ट, रश्मी ठाकरे आशा भोसलेंवर संतापल्या, भोसलेंकडून शिंदेंचं कौतुक ठाकरेंना झोंबलं, बाळासाहेबांचे आणि कला विश्वातील अनेक कलाकारांचे कायम मैत्रीपूर्ण संबंध राहिले। बाळासाहेबांनी आपल्या हयातीत कलाकारांवर प्रेम करत त्यांना मातोश्रीचे दरवाजे कायम उघडे ठेवले। संगीतकार मंगेशकर कुटुंबियांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे कौटुंबिक संबंध सर्वश्रुत आहेत। मात्र गेल्या 60 ते 70 वर्षांपासून असलेले मंगेशकर आणि ठाकरे कुटुंबियांचे संबंध आता बिघडल्याचं दिसतंय। त्याला कारण ठरलंय आशा भोसले यांचं एक वक्तव्य। रोखठोक जगणाऱ्या आशा भोसलेंनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नेमकं काय म्हटलं पाहूया। आणि तुम्ही मला फार आवडता, अचानक वर आलात तुम्ही, आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून, अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत, त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो। आशा भोसलेंनी एकनाथ शिंदेंचं केलेलं हे कौतुक मातोश्रीच्या वहिनी साहेबांना खटकलं आणि रश्मी ठाकरेंनी आपली नाराजी मध्यस्थांमार्फत खुद्द आशा भोसलेंपर्यंत कळवल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। मात्र नेहमी प्रत्येक विषयांवर बोलणाऱ्या संजय राऊतांनी या विषयाला बगल देत बोलणं टाळलंय। आशा भोसलेंचं कौतुक केलं एकनाथ शिंदेंचं, त्यावर रश्मी ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे।
असं तुम्हाला कोणी सांगितलं? अशा बातम्या तुम्हीच देता. आशा भोसले यांचं वय 91 वर्ष आहे, हे लक्षात घ्या. आशा भोसलेंनी एकनाथ शिंदेंची तुलना थेट बाळासाहेब ठाकरेंशी केली. त्यामुळे ठाकरे कुटुंबीय नाराज होणं स्वाभाविक आहे. मात्र मंगेशकर कुटुंबियांच्या प्रत्येक सुखादुःखात धावून जाणाऱ्या उद्धव ठाकरेंना आशा भोसलेंनी शिंदेंचं कौतुक करून का डिवचलं असावं, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर आता ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांमध्ये वितुष्ट आलेला आहे का, असा सवाल उपस्थित झालेला आहे. यानंतर वळूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे नवी दिल्लीतून. नवी दिल्लीमध्ये शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर आले. दिल्लीमध्ये पवारांच्या हस्ते शिंदेंचा गौरव करण्यात आला. एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी शिंदेंनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर जोरदार फटकेबाजीही केली. काय म्हणालेत शिंदे यावेळेस, नक्की पाहूया. मधु शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते. त्यांची गुगली भल्या भल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही. पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगलीसुद्धा अनेकांना कळत नाही. कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो. माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याने आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे. तर या पुरस्कारावरनं राऊतांनी शिंदेंवर टोलीबाजी केली आहे, पाहूया. एकनाथ शिंदेना महादजी शिंदे यांच्या नावानं पुरस्कार देतात. शिंदे शिंदे म्हणून काय मिळतंय का? शिंद्यांचं शिंद्यांना. ते महादजी शिंदे वेगळे होते, सरदार हे शिंदे वेगळे आहेत. त्यांच्यामध्ये आता काय साम्य आहेत ते आम्हाला शोधावं लागेल दोन शिंद्यांमध्ये. महादजी शिंद्यांचा इतिहास असा सांगतात की त्यांचे वंशज नंतर ब्रिटिशांना सामील झाले. संघर्षाच्या वेळी शिंद्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे वारसांनी मदत केली नाही महादजी शिंद्यांनी, असं म्हटलं जातं. इतिहास शोधावा लागेल आम्हाला. तर एकीकडे राज्याच्या राजकारणात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे आणि त्याचवेळी शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्याने चर्चांना मात्र उधाण आलेलं आहे. वळूयात इतर बातम्यांकडे. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हते, मात्र आता नियमांमध्ये बदल करण्यात आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश करण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले असून मुख्यमंत्री, वित्तमंत्री, महसूल मंत्री, आरोग्य मंत्री, मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचाच आधी आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये समावेश होता. मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंसाठी आता नियम बदलण्यात आलाय. आपत्ती व्यवस्थापनामध्ये त्याच्यामध्ये जे प्रतिनिधी आहेत ती संख्या 10 पर्यंत मर्यादित आहे आणि त्यामध्ये मग आता मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री याचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे. पूर्वी एकच मुख्यमंत्री होते, आता आपल्याकडे 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि म्हणून माननीय शिंदेसाहेब आणि माननीय दादा यांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे. तर एका बाजूला समितीत सामील करून घेण्यासाठी नियम बदलण्यात आलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचेच मंत्री स्वीय सहाय्यक आणि सचिवांच्या नियुक्तीवरनं प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयातून पीए आणि पीएसची नियुक्ती केली जाते. अगदी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या पीए आणि पीएसची नियुक्ती सुद्धा मुख्यमंत्री कार्यालय करणार आहे आणि नियुक्ती आधी पीए आणि पीएसची संपूर्ण पार्श्वभूमी तपासली जाणार. मात्र यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान आता मंत्र्यांच्या ओएसडी आणि खासगी नेमणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्र्यांच्या ओएसडी आणि खासगी सचिव नियुक्तीला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली, पण मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये भविष्यात कुणीही दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय.
पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्ये तिढा कायम असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रायगड डीपीडीसीची बैठक घेतल्यानं मोठा वाद निर्माण झाला। शिंदे गटाच्या आमदारांसोबत अजितदादांनी नेमकं काय केलं आणि कशामुळे वाद वाढला, पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। रायगडच्या डीपीडीसी बैठकीत दादागिरी, शिंदे गटाला डावलून अजितदादांची बैठक, महायुतीत शिंदे गटाला धक्क्यांवर धक्के, महायुतीत पालकमंत्री पदाचा वाद अजूनही मिटायला तयार नाही। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना अजित पवारांनी रायगडच्या डीपीडीसीची बैठक घेतली। या बैठकीला राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे या उपस्थित होत्या, मात्र शिंदे गटाचा कोणताही आमदार या बैठकीला नव्हता। बैठकीचं निमंत्रणच नसल्यामुळे उपस्थित नसल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवेंनी केलाय। त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला। तर आपल्याला निमंत्रण होतं, मात्र पूर्वनियोजित कामामुळे बैठकीला हजर नसल्याचं शिंदे गटाच्याच भरत गोगावलेंनी सांगितलंय। आज रायगड जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक मंत्रालयात घेण्यात आली। या बैठकीसंदर्भात आमदारांना कोणतीही आम्हाला त्या ठिकाणी कल्पना देण्यात आलेली नाही। कलेक्टर ऑनलाईन बैठकीला उपस्थित जातात, मग आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला का बोलवण्यात आलं नाही? आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहोत। आमच्या मतदारसंघातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्नसुद्धा आम्हाला डीपीडीसीच्या माध्यमातून सोडवायचे असतात। अनेक प्रश्न आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये जे काही आता राजकारण सुरू आहे हे जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना डावललं जाते की अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। अजितदादांनी आज बोलवलेल्या बैठकीला फक्त आम्हाला मंत्र्यांना निमंत्रित होतं, आमच्या इतर चारही आमदारांना बोलवलेलं नव्हतं। फक्त 2 मंत्र्यांना बोलवलं होतं, परंतु मी रायगडावरती असल्यामुळे मी जाऊ शकत नव्हतो। परंतु मी ह्या मीटिंगला पोहोचू शकत नव्हतो। 9:30 वाजताची मीटिंग होती आणि त्यानंतर कॅबिनेटला पण मी पोहोचू शकत नव्हतो। त्याच्यामुळे आम्ही ह्या बैठकीला हजर नाही राहू शकलो। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली। या बैठकीला 3ही आमदार गैरहजर असल्यानं पालकमंत्री पदावरून पुन्हा तिढा निर्माण झालाय का अशी चर्चा आहे। त्यामुळे शिंदेंच्या मंत्र्यांची कोंडी केली जातीये का, पाहूया। एसटी बस भाडेतत्वावर घेण्याची निविदा रद्द, एसटी महामंडळ अध्यक्षपदी प्रशासकीय नियुक्ती करून सरनाईकांना झटका।